नमस्कार, मी सेजल निलेश बदानी. इयत्ता 8 शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर तालुका जिल्हा धुळे. नमस्कार, मी दिव्या निलेश बदानी. इयत्ता 7 शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर तालुका जिल्हा धुळे. आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी आहोत की आम्हाला असं वाटतं की महिलांना महिन्यात दोनदा साफसफाई करावी लागते. साफसफाई म्हणजे काय की आडं-जाडं काढणे. साफसफाई करताना महिलांच्या नाकात तोंडात ती धूळ जाते, इन्फेक्शन होतं आणि बाया आजारी पडतात. महिला आजारी पडल्या की त्यांची मेहनत, पैसे, वेळ वाया जातो. या गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही एक झाडू तयार करणार आहोत. आमची ती कल्पना आहे. आमच्या झाडूचं नाव आहे जमा. जमा म्हणजे आनंद. महिलांना साफसफाई करताना आनंद होत नाही की त्यांना खूप थकावा येतो. हा थकवा येतो म्हणून त्यांना साफसफाई नकोशी वाटते आणि त्या घरात चिडचिड करतात. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आमचा झाडू मदत करेल. आमचा झाडू कसा असेल, खाली चाकं, त्याला स्टँड, सगळं घरभर फिरेल आणि महिलांना त्याच्या मागे फिरायला गरज भासणार नाही. झाडू भिंती जवळ गेल्यावर तो झाडू भिंतीचा आकार घेईल. आमच्या झाडूला एक छत्री असेल की ती भिंती जवळ गेली, ती भिंतीचा आकार घेईल आणि ते आडं त्या छत्रीत पडेल आणि लगेच त्या पाईपमधून ते पिशवीमध्ये जमा होणार. गरज पडली की आणखीन 2 पाईप स्वच्छ करण्याला येतील. एक घाण पाणीचा आणि एक स्वच्छ पाण्याचा. आमची छत्री वॉटरप्रूफ होणार म्हणून ती गळणार नाही आणि घर पटापट साफ होईल. बायकांना कंटाळा येणार नाही. झाडू त्यांना मदत करेल की ते आडं त्यांच्या नाकात जाणार, तोंडात जाणार, डोळ्यात जाणार, त्यांना इन्फेक्शन होणार नाही की ते दवाखान्यात जायला त्यांना गरज भासणार नाही. दवाखान्यात जाण्यापेक्षा त्यांचा पैसा वाचेल आणि सर्वजण आनंदित होतील. असा झाडू तयार झाला तर भारताचा विकास होईल. समृद्ध भारत तयार होण्यात मदत होईल. आमची अशी कल्पना आहे. असा झाडू तयार व्हावा की बायकांना मदत व्हावी. धन्यवाद.